नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आज मी ब्लॉग थोडा लेट चालू केलेला आहे. आता जवळपास वाजलेले म्हणजे 7:43 जवळपास 7:45 झालेले रात्रीचे. तर मी आत्ता ब्लॉग चालू करतो. तर झालं असं, मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की माझा हा जो फोन आहे याची स्क्रीन निघाली होती. तर निघाल्यानंतर काय झालं होतं ना, मी एका गंगापूरला गेलो होतो आणि एका जणाकडून तो चिपकून आणला होता. तर त्याच्यानंतर पण त्याची स्क्रीन थोडी पिक्सलाइट दिसत होती, म्हणजे थोडी ब्रोकन, थोडी खराब दिसत होती. तर आता आज काय होतंय ना, ती ऑटोमॅटिक कुठे पण क्लिक होतंय. मी तुम्हाला दाखवत होते कसं होतंय. तर आता मी इथे ना सर्च केलेलं आहे प्लेन व्हाईट बॅकग्राऊंड. तुम्ही बघू शकता ह्या इमेजेस अशा थोड्याशा लालसर दिसत आहे. आता ॲटोमॅटिक कुठं पण क्लिक होतं आहे, पहिला इशू. आणि दुसरा इशू कुठंच क्लिक होत नाही आहे. हे दोन इशू फेस करतो आहे मी सध्या. आणि ही स्क्रीन बघा, या साईडनी थोडी लालसर दिसते आहे किंवा ब्लॅक दिसते आहे. जर आता मी एखादी इमेज जर ओपन केली ना, आता ही इमेज आहे, तर ह्या साईडनी बघा थोडीशी रेड आहे, थोडीशी ब्लॅक आहे आणि ह्या साईडनं प्रॉपर व्हाईट आहे. तर हा इतकाच पोर्शन असा व्हाईट राहिलेला यायचा. बाकी सर्व जे आहे ना तो खराब झालेला आहे साधारणतः. तर हा एक इशू मला फेस होतो आहे. मी वेबसाईट ओपन करतो, loksatta.com. लेट्स आहे, ठीक आहे. ही वेबसाईट ओपन झालेली आहे. आता ही बघा तुम्ही थोड्या वेळात ऑटोमॅटिक कुठं पण क्लिक व्हायला लागेल. ही मी काहीच केलेलं नाही, क्लिकच नाही केलेलं आहे बघा. होत नाही सध्या. लॉक करून परत ओपन करतो. ठीक आहे, आता सध्या तरी होत नाही आहे तो, म्हणजे ॲटोमॅटिक कुठं पण क्लिक होत नाही आहे. पण इश्यू येतो आहे मला, साधारणतः क्लिक होतं आहे कुठं पण. आता हा इश्यू ना कसा सॉल्व करायचा त्याच्यावर मी बोलतो. ठीक आहे, होतच नाही आहे सध्या. हां, पण दुपारी मी भरपूर, आता बघा बॅक प्रेस पण नाही होते, हे काहीच क्लिक नाही होते. हे बघा, हे असा इश्यू येतो आहे मला मोबाईलला भरपूर. हे लॉक करून परत ओपन करतो. आता हे बघा, आता झालं हे. तर हे असे इश्यू येत आहे मला. म्हणजे परत तुम्हाला कसं दाखवू, मला हा प्रश्न आहे आता. बरं ठीक आहे, मी ऑफिसचाच व्हिडिओ एक शूट केलेला होता, मी तो दाखवतो. तर हा ऑफिसचा व्हिडिओ आहे. आता बघा मी दाखवतो आहे त्याच्यामध्ये कसं हे मला ॲटो क्लिकचा इश्यू फेस होतो आहे. बघा आता हा इमेज ॲटोमॅटिक झूम होती, ती वेबसाईट ॲटोमॅटिक झूम होती आहे आणि झूम आउट पण होत नाही आहे. तर असा इश्यू आहे, ॲटोमॅटिक कुठे पण क्लिक होतं आहे. हा इश्यू मला फेस होतो आहे सध्या. तर असा इश्यू येतो आहे. आता हा कसा फिक्स करायचा ते सांगतो मी. याच्यासाठी एक ॲप आहे. तुम्हाला पहिलं प्ले स्टोअरला जावं लागेल. ठीक आहे, प्ले स्टोअरला गेल्यानंतर सर्चवर जायचं आणि इथं सर्च करायचं अवॉइड टच इन ब्रोकन स्क्रीन. आणि हे पहिलं ॲप्लिकेशन दिसतं आहे तुम्हाला, ब्लॉक टच इन ब्रोकन स्क्रीन. सो हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे. मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर ते काही परमिशन मागतं. आता नेट चालू आहे म्हणून जाहिरात पण येते त्याच्यावर, तर तुम्ही नेट बंद करून पण करू शकता, जेणेकरून की जाहिरात येणार नाही. आता इथं सर्व असे ऑप्शन आहे. तर पहिला ऑप्शन आहे ऑटो ॲनालिसिस. तर याच्यावर क्लिक करायचा आणि हा स्कॅन करायला लागेल. आता स्कॅन करत असताना तुम्ही कुठेच क्लिक नाही करायचं. तर आता हे काय डिटेक्ट करेल ना, का कुठं स्क्रीन क्लिक होती ॲटोमॅटिकली, हे डिटेक्ट करेल. त्याच्यामुळं स्क्रीनवर तुम्ही कुठंच हात नाही लावायचा. तर याला साधारणतः 30 सेकंद लागता, मिनिमम टाईम आहे. तुम्ही जास्त पण वाढवू शकता, किती पण वेळाचा स्कॅन करू शकता. त्याच्यामध्ये तसं ऑप्शन आहे, मी तुम्हाला दाखवलं ते. पण 30 सेकंदाचा आहे, तोपर्यंत फोन लॉक पण होऊन जातो. हे बघा, तर इतके सर्व पॉईंट सापडलेले आपल्याला, साधारणतः 12 पॉईंट आहे. तर हे 12 पॉईंट इथं ॲटोमॅटिक क्लिक होत आहे, असं याचं म्हणणं आहे. जर तुम्ही बॅक गेले आणि त्या हा एनेबल झालेला आहे. आता याच्यानंतर आहे ना, तुम्ही जर स्क्रीन ओपन केली, लेट्स से DuckDuckGo ओपन केलं, म्हणजे ब्राउझर ओपन केलं. आता हे बघा स्क्रीनवर असे डॉट दिसत आहे, तर इथं ॲटोमॅटिक क्लिक होतं. त्याच्यामुळे हे ॲटोमॅटिक क्लिक होणं थांबून जातं. हे पॉईंट आहे. आणि जर तुम्हाला परत वाटतं आहे की माझी स्क्रीन परत क्लिक होती आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही परत हे करू शकता. काय, परत ऑटो स्कॅन करायचा आणि परत एकदा ॲनालिसिस करायचं तिचा, म्हणजे जेणेकरून होऊन जाईल. आता दुसरा पॉईंट हिचा असा आहे का याने काय इश्यू सॉल्व होते ना, की जे ॲटोमॅटिक क्लिक होतं आहे ते सॉल्व होतं. बाकीचा स्क्रीन फ्रीज होण्याचा किंवा क्लिकच होत नाही, तो इश्यू नाही सॉल्व होत. त्यासाठी लॉक अनलॉकच करावं लागतं. आणि मला सुधारायला जाण्यासाठी, स्क्रीन नवीन टाकण्यासाठी OnePlusच्या शोरूमला जावं लागणार होतं, जे संभाजीनगरला होता. पुण्यात पण आहे, पण पुण्यात माझ्याकडे इतका वेळ नाही सध्या. तर मला तिथं जायला साधारणतः मी पुढच्या संडेला किंवा सॅटर्डेला जाणार आहे तिथं. तर तोपर्यंत धकाऊ काम म्हणून हे ॲप्लिकेशन केलेलं आहे. तर याला परमिशन कोणकोणत्या लागतात? परमिशन
त्याला लागती की जशी ट्रू कॉलरला परमिशन लागती तशीच याला लागती. तर सर्व ॲपवरती ओव्हरले येतो त्याचा आणि कायम बॅकग्राऊंडला चालू ठेवावं लागतं. तो एक आहे आणि जाहिरात येत असते त्याच्यावर. तर शक्यतो ते जर ॲप्लिकेशन तुम्हाला ओपन करायचं असेल तर नेट बंद करा आणि मग ओपन करा ते. आणि परमिशन देताना जे तुमचे बँकिंग रिलेटेड ॲप्लिकेशन आहे त्यांच्यावर परमिशन देऊ नका. माझा OnePlusला फोन आहे त्याच्यामुळं त्याच्या बँकिंगचे जे ॲप्लिकेशन आहे त्याच्यावर होतच नाही काही. त्याच्यावर ते ओव्हरड्रॉ दिसतच नाही. आता ते जे डॉट डॉट दिसतं, आता हे साधारणतः हे असे डॉट डॉट दिसत आहे. आता हे पण तुम्हाला काढून टाकता येतात. तर हे ॲप ओपन केलं मी. पहिलं असतं प्रिव्ह्यूमध्ये कुठं पॉईंट म्हणजे ॲटोमॅटिक क्लिक होतं आहे ते पॉईंट त्यांनी हायलाईट केलेले. हे ॲप करतं काय ना, आता या पॉईंटवर क्लिक झालं ना, हे क्लिक परफॉर्मन्स होत नाही, म्हणजे क्लिकच होत नाही तिथं. किती जरी ॲटोमॅटिक क्लिक झालं तरी, आपण जरी केलं तरी होणार नाही आहे. आता नेक्स्ट ऑप्शन आहे एरिया मॅनेजर. तर आता एरिया मॅनेजरवर क्लिक केलं ना, जर तुम्हाला ते कलर नको असतील, ते दिसत आहे ते स्क्रीनवर, ते जर दिसायचे नको असतील तर इथं 2 कलर आहे. तर पहिला कलर सिलेक्टर आहे आणि दुसरा हा ट्रान्सपरन्सी. जर याला 0 जर केली तुम्ही तर हे कलर दिसणारच नाही. सर्व जे आहे ते 0वर घेऊन जायचे. आता मी तुम्हाला दाखवतो कसं दिसणार नाही ते. पहिला मी 0वर न्यायचा आणि चूजवर क्लिक करायचं. सेम फॉर अदर. रिमेनिंग याच्यासाठी पण असंच करून घेतो मी. तर असं करून घेतलेलं आहे मी. आता बॅक जेव्हा जाईल आणि स्क्रीन ओपन करतोय, स्क्रीनवर बघू शकता तुम्ही कुठंच काही दिसत नाही आहे. हे असं आहे साधारणतः, प्रॉपर दिसतंय आता. तर याच्यामुळं काय झालं ना, माझं स्क्रीन जे ॲटोमॅटिक क्लिक होत होतं त्याच्यामुळे मी काहीच करू नव्हतो शकत. म्हणजे तुम्ही व्हॉट्सअप पण ओपन करायला गेले तर कोणाला पण कॉल लागू शकतो, कोणाला पण काही पण टेक्स्ट टाईप होऊ शकतो. तर हे तर ॲटलिस्ट अवॉइड होतं. पेमेंट वगैरे करताना थोडी काळजी करावी. आणि जर पेमेंटचं ॲप्लिकेशन असेल आणि त्याच्यावर जर ओव्हरड्रॉ होत असेल या गोष्टी तर अवॉइड करा हे ॲप वापरणं. माझ्याकडे तर होत नाही म्हणून मी वापरतोय. पण जर बँकिंग रिलेटेड ॲप्लिकेशन आहे आणि त्याच्यावर पण हे डॉट डॉट दिसत आहे तुम्हाला, ओव्हरड्रॉ होत आहे, तर ते चुकीचं आहे. तर ते ॲप्लिकेशन लगेच अनइन्स्टॉल करा. माहितीपूर्ण होता हा व्हिडिओ म्हणून मला शेअर करूशी वाटला आणि मी आज फेस केला दिवसभराचा इश्यू म्हणून पण व्हिडिओ शेअर केला. असा आहे हा व्हिडिओ. तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.